गोलंदाज पुन्हा एकदा दीपू कमबॅक करेल का? सुरुवात तर चांगली झाली आहे. दीपू माली, दीपू राईट हॅम, ओ द विकेट. समोर बॅटर सज्ज आहे केतन. हा चेंडू चांगला आहे, स्विंगिंग यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपरने केली आहे चुकी. चेंडू चाले लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर, येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार केतन मुकादम याच्या बॅटमधून. कडक चौकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा चौकार केतनच्या बॅटमधून. दीपू पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. डोक्याचा वापर करताना केतन मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय. केतनला माहिती आहे पॉवर प्ले नाहीये, त्याचा लूट इथं घेताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक केतन मुकादम याच्या बॅटमधून. रेकॉर्ड बनते ही तुटणे गेली आहे. करिश म्हात्रे वॉल ऑफ भादवर याने देखील भरोडी या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला होता. कालेरत्न नंदन पाटीलने देखील हा रेकॉर्ड केलेला आहे. सध्याच्या घडीला 3 चेंडूमध्ये 3 चौकार केतनच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली करताना केतन आपल्या संघासाठी. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आई गावदी वेली टीम. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू, कट केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावरून डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडू मागे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या 13 धावा धावफलकावर. केतनच्या बॅटमधून 13 धावा. या खेळपट्टीवरून रनअप घेऊ नका, आपण धावू नका फलंदाज, कारण की पहिला सामना आहे. खेळपट्टी थोड्या वेळा साथ नक्कीच देईल सर्व संघांना. दीपू ऑफ स्टिकचा चेंडू समोर खेळल्या लॉंग ऑफ डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिस फील्ड होता आहे. सिंगल पूर्ण आणि दुसरं देखील कंप्लीट करताना रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. 22च्या माध्यमातून 22 स्थळे GCAचे ते सदस्य आहेत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. सध्या खेळताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. दीपू कमबॅक करेल का? विकेटची फार गरज झाली आहे. चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहित हले चांगली फिल्डिंग करताना. धावसंख्या धावफलकावर 16 धावा, 16. कोणत्या प्रकारचा विकेट मिळाला नाहीये. सुरुवात फार चांगली करताना इथे टीम आई गावदेवी वेले थोडंसं आता टीम मीटिंग करणं भाग पाडलंय मानकुली टीम संघाला, कारण की बॅटर्स पूर्णपणे सेट झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावा भावेशच्या बॅटनं आल्या. 4 चेंडूमध्ये 13 धावा येथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यानंतर SSC खामलपाडा आणि जय ब्राह्मणदेव भाटाले, अजून एक चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे भाटाले टीम. थोडीशी चर्चा करताना दोन्ही बॅटर आपण पाहतोय, केतन आणि भावेश. 16 सांगितले आम्ही देखील, 16. केतनच्या बॅटमधून 13 आलेले आहेत आणि भावेच्या बॅटमध्ये 3 धावा असा उल्लेख झाला होता. नक्कीच एखादा बॅटर चांगली फलंदाजी करत असेल तर त्याच्यात देखील धावा मोजू शकतो. कारण आम्ही जयेश पाटीलला बघितलेला आहे, दीपूला देखील बघितलं आहे. जेव्हा तो चांगल्या लयमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये असतात तेव्हा बॅटर चर्चा करत असतात खेळपट्टीवर, कारण की ऑफिशियल स्कोरर, त्यानंतर TV मॉनिटर, पिन्स मूवीज याचं देखील एकच गुणतालिका जी असते ती सेम असते. आता गोलंदाजीसाठी एक सिनियर खेळाडू आपण पाहतोय, यशपाल माली यांना आपण पाहतोय. यशपाल माली याच्या नावाचा तुम्ही स्टँड बघितला असेल मानकोलीच्या मैदानावर. असे अनेक दिग्गज, कारण की समोर देखील श्याम नाईक गॅलरी आहे. दादांच्या सोबत भरपूर खेळले श्याम नाईक, त्यांची चर्चा करू आपण. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, ठीक पंचांच्या मागून क्षेत्ररक्षक पोहोचलाय, हलकसा मिस फील्ड होत आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र केतन सांगतोय नकोय. थ्रो चांगला आलाय. 2 धावाने संघाची धावसंख्या 18. आपण श्याम नाईक याचा उल्लेख करत होतो मित्रांनो. अनेक रेकॉर्ड आपण या गावावर आहेत, या ग्राउंडवर आहेत, तुम्ही देखील बघितले असतील. आपण लहानाचं मोठं आपण झालो, TV बघतच आलेलो आहोत. आणि सर्वप्रथम HSSच्या माध्यमातून आपण TVला आपण मॅच बघितली भिवंडीची, त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून आपण जगभरामध्ये आपल्या या भिवंडीची स्पर्धा पाठवत आहोत. पुढे एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील चांगला आलाय, मात्र दुसरा धाव होईल का?
हो हो हो, अगदी वेग वाढवला होता भावेशने. असं वाटत होतं की विकेट मिळेल, तकदीरला देखील तेच वाटलं. मात्र काय वेग पाहायला मिळाला भावेशाच्या माध्यमातून. बॉडी लँग्वेज मजबूत आहे. खाते पिते घरचे हा फलंदाज आपण पाहतोय. धावसंख्या 20 धावा, 22 धावा मिळाल्या. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा मिळाल्या यशपाल माली यांच्या माध्यमातून. फिल्डिंग पोझिशन जर बघितला, पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये स्लिपला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे, शॉर्ट थर्डमॅन आणि विकेट किपर विकेटपासून थोडंसं दूर आहे. स्टेट बघितला, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, मिड विकेट दीपू माली. ऑफस्टिकच्या बाहेर निघून स्वीप करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू मागे. एक सिंगल धाव. धावसंख्या धावबलकावर 21 धावा. जशी जशी संध्याकाळ होईल मित्रांनो, तसे तसे प्रेक्षकाचा प्रचंड वाढेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा प्रेम मिळाला आहे भातवड टेमगरपाडा या गावाला. हा प्रेम पूर्ण भिवंडीचे जेवढे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. अनेक मोठ्या स्पर्धा या मैदानावर झालेल्या आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी हा फटका आहे. स्वीप स्ट्रोक, चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. वॉट शॉट क्लास झलकताना आपण पाहतोय. केतन मुकादम ऑन फायर नाव. सुरुवात झाला, अटॅक झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. केतन नावाचा वादळ सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळते. धावा 27 धावा धावबलकावर, 27. विकेटची फार आवश्यकता आहे मानकुली टीम संघाला. आता पार्टनरशिप इथून तोडावी लागेल. हा चेंडू चांगला आहे, ऑफ स्टिकच्या थोडा हलकासा बाहेर. इम्पॅक्ट स्टंप बघितलं पंचांनी, लगेचच आम्हाला इशारा करताना लेग बायचा हा धाव आहे आणि हा धाव इथे धाव फलकावर लागला जाईल. 28 धावा, 28. 28 रन बने अब तक. विकेट की तलाश में टीम मानकोली. विकेट इथे भागीदारी इथे थांबू शकतो. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी येणं बाकी आहे. पिंच हिटर महारथी येणे बाकी आहेत. मात्र सध्याच्या घडीला धावसंख्या इथं आपण पाहतोय धाव फलकावर. पुन्हा एकदा मिस टाइम इथे समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे आला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईट आलाय. जर विकेट किपर याच्या हातामध्ये थ्रो फेकला असता कदाचित हा विकेट मिळाला असता. तिथे धावा मिळाल्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत निखित जोशी. धावसंख्या 30. तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या 30 धावा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता. 3 षटकानंतर देखील घेऊ शकता आणि पंचांना विचारूनच पाणी मैदानाच्या आतमध्ये येईल, लक्षात असू द्या. थोडीशी चर्चा कॅप्टन बरोबर करताना दीपू माली, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत. 30 धावा, 15ची सरासरी गाठत आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. बॉबीने सांगितलं होतं की आम्ही 70+ 70 ते 75 धावा बनवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. समोरचा संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाबरोबर आमचा या सीझनमध्ये सामना झालेला नाही आहे. म्हणजे दोन्ही संघ जिंकण्याकरिताच मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. उपस्थित सर्व आमचे आयोजक कमिटी आपण पाहतोय. हिरामन पाटील हे देखील मॅचचा आनंद घेण्याकरिता इथे सज्ज झालेले आहेत. योगीजी तरे ज्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचं टॉस केलं होतं. सागर तरे आमचे पीज मेकर आपण पाहतोय. अफाट मेहनत सागर तरेच्या माध्यमातून, मग तो मिलिंद म्हात्रे असो किंवा संपूर्ण टीम, फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. दीपू आलाय, कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दीपू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफ स्टिक चॉप करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता तिथे. आता इथे रनआउटची संधी आहे आणि आता काय घडलं ते नक्कीच पाहणं गरजेचं आहे. दोन्ही पंच केतन मुकादम याच्याकडे इशारा करतात, म्हणजेच बिग विकेट. केतन मुकादम बॅक टू डग आउट. रिव्ह्यू फक्त व्हाईट आणि भीमरसाठी आहे, लक्षात घ्या. आणि तो देखील एक आहे संघांसाठी. रिव्ह्यू तुमचा जर काम करत नसेल तर तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आहे, लक्षात असू द्या. केतन डगआउटमध्ये परतताना निराश पावलाने जात आहे. न्यू बॅटर इन फॉर्म फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये ते विजेंद्र, काही हरकत नाही आहे. विजेंद्र आजही मला आठवत आहे खाडीच्या मैदानावर गोल्डन 6 मारून आपल्या संघाला
विजयश्री खेचून आणली होती. जबरदस्त फॉर्ममध्ये दीपूने विकेट घेतलाय. थोडीशी शांतता आता टीममध्ये नक्कीच पाहायला मिळेल मानकुले टीम संघाच्या. धावसंख्या धावफलकावर स्कोरर आम्हाला सांगत आहेत ते म्हणजे 31 धावा. 31 लॉस ऑफ 1 विकेट. दीपू राईट आर्म ओ विकेट नाही. ऑफस्टिकचा चेंडू हवं तसा बॅटवर आला नाहीये. धाव इथे मिळेल. एक सिंगल धाव. 22 साथ देत आहे संघाला. मात्र अशा प्रकारचे बॅटिंग डोकेदुखी ठरू शकतो संघाला. मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे त्याच्या बॅटनं. दीपूचा प्रयत्न सुरू आहे कमीत कमी धावणं रोखण्याचा. धावसंख्या 32 धावा. 32. आतापर्यंत 2 चेंडू 1 रनआउटचा विकेट मिळालाय. थोडीशी फिल्डिंग हलवली जाते. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला गेलेला आहे. एक थर्डमॅन शॉट आपण पाहतोय. दीपू कट केल्या चेंडूला गॅप आहे. क्षेत्ररक्षक दुरून येते चेंडूपर्यंत. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप चाट लवकर घेतला असता तर चेंडू थांबला असता कदाचित. दीपू ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा सिंगलच्या शोधामध्ये होता. मात्र इथे मिळेल डॉट चेंडू पाहायला. धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती म्हणजे 36 धावा. 36. दुसरा स्पेल सुरू आहे दीपू मालीचा आणि संघाचं तिसरा आपण पाहतोय. कंट्रोल गोलंदाजी या षटकामध्ये चौकार गेल्यानंतर कमबॅक करताना दीपू माली. आर के पाटील स्टँड इन कडून डाकुऱ्या त्याच्या फलंदाजाला. कडक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. चेंडू चालल्या सीमा दिशेने कव्हरच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहतोय आपण. थँक्यू डीजे. हा चांगला स्ट्रोक आहे. खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू ढकलण्याचं काम केलेला आहे तो म्हणजे विजेंद्र याने. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. एक चांगली धावसंख्या. एक चांगली सुरुवात आई गावदेवी वेली टीम संघाच्या माध्यमातून. वेलकम ज्ञानेश्वर मुकादम आमचे एक्सपर्ट स्कोरर इथे पोहोचलेले आहेत. दीपू माली फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलंय. मिडॉन आबोबादे टीमचे कॅप्टन सज्ज आहेत. दीपू पुन्हा एकदा समोर. दीपूला संधी होती. हाफ चान्स. मात्र क्रिकेटमध्ये हाफला फुल कन्वर्ट करणं फार महत्वाचं आहे. विकेट कोणाचा मिळाला असतं तर विजेंद्र याचा. चांगल्या टचमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जिथे बॅट फिरेल तिथे चेंडू जातोय. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही काय सराव केलाय. तुम्ही चालू होण्या अगोदर क्रिकेट सुरू होण्या अगोदर मागच्या सीझनमध्ये काय झालं त्या चुका विसरायच्या आहेत आणि आता नवीन काय करायचं आहे हे फार महत्वाचं आहे. या ग्राउंडवर भादवड असो किंवा टेमगरपाडा असो संपूर्ण गाव इथे उपस्थित असो या मैदानावर. मग तिथे तीन खेळपट्ट्या आहेत. मग त्याचा चेंडू त्याच्या अंगाला, त्याचा चेंडू त्याच्या अंगाला, असा इथे सराव होतो. त्याच्यामध्ये काय शिकायला मिळतो तर फिल्डिंग नाही फक्त बॅटिंग पाहायला मिळतं. फिल्डिंग फार महत्वाचं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 41 धावा. या षटकामध्ये आमचे स्कोरर सांगत आहेत की दीपूने खर्च केल्या 11 धावा आणि 1 रनआउटचा विकेट मिळाला. दीपूचे 2 षटक इथे समाप्त झालेले आहेत. आता न्यू गोलंदाज आपण पाहतोय. अजून एक अनुभव गोलंदाज आपण पाहतोय तकदीर. भरपूर अनुभव आहे. भरपूर वर्षापासून या ग्राउंडचे रेकॉर्ड देखील भरपूर आहेत त्याचे. जेव्हा जेव्हा खेळलाय आपल्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स केलाय. पाहूया आई गावदेवी वेले टीम संघाबरोबर कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. कॅप्टनने देखील एकच सांगितलं असेल की इथून विकेट फार महत्त्वाचे आहेत आपल्याला. एक धावसंख्या चांगली आहे. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम. तकदीर मी अगोदरच सांगितलं होतं एक अनुभवी गोलंदाज आहे. या मैदानचे अनेक रेकॉर्ड त्याला माहिती आहेत आणि ते मिळाला विकेट. बडी मछली जाल में फसती विकेट. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. भातवड टेंभरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवड टेंभरपाडा प्रीमियर लीग आज थँक्यू तुझे. जो विकेट हवा होता तो विकेट मिळाला इथे तकदीरला आणि पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय तो म्हणजे मानकुली टीम संघाला. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 41 धावा. 2 विकेट इथे आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगआउटमध्ये पाहायला मिळते. निलेश पाटील न्यू बॅटर क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये. भावेशला साथ देईल. भावेशच्या बॅटनं
धावसंख्या ती आत्तापर्यंत जोडलेली आहे ती म्हणजे 16. 9 चेंडू खेळलेला आहे आणि 16 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. तकदीर राईट आर्म ओ द विकेटने चांगली सुरुवात झाली आहे. गोलंदाजीला पहिल्या चेंडूवर विकेट मिळालंय. ऑफ स्टिकचा चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय आणि चाललाय सीमा रेखा पार. आल्या आल्या एक मेगा षटकार पाहायला मिळाला निलेशच्या बॅटमधून. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. धन्यवाद डीजे. या चेंडूची चर्चा करूया आपण. हा चेंडू लेग कटर होता, आम्ही बघितलं रिप्लेमध्ये. या चेंडूवर काही गोलंदाज असे आहेत की विकेट देखील घेतात आणि मग धावा देखील खर्च करतात. प्रयत्न होता तकदीरचा लेग कटरमध्ये फसवण्याचा प्रयत्न होता निलेशला, मात्र निलेशने पुरेपूर बॅटच्या रडारमध्ये घेऊन चेंडूला सीमा रेखा पार षटकार पेश केला होता. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे, प्ले अँड मिस. सरळ एस्ट्रिकाच्या हातामध्ये चेंडू डॉट. कमबॅक. प्रत्येकाला आयुष्यात कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. काही स्पर्धेमध्ये काही खेळाडू चालत नाही, काही स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो. चर्चा नक्कीच करू, मात्र इथे फसला आहे. एक मोठा फटका खेळला, डॉट चेंडू खेळला, थोडासा दबाव आला फलंदाजावर आणि त्यानंतरचा हा मिळतो विकेट. कमॉन डीजे. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येतील सारे मान्यवर, येतील सारे मान्यवर. थँक्यू डीजे. ग्रुपच्या आपण चर्चा करूया दीपू मालीच्या 2 षटकांच्या बद्दल, कारण की दीपूने धावा खर्च केल्या आत्तापर्यंत 28 धावा. एक लेग बायची धावा आहे म्हणजे 27 धावा दीपू मालीने खर्च केल्या. त्याच्यामध्ये मला तरी वाटतं तकदीरला 1 टाइम चान्स देणं फार महत्त्वाचं होतं, कारण की तकदीरने 2 विकेट आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत आणि या ग्राउंडचे रेकॉर्ड सर्वांनाच माहिती आहेत. इथे षटकारांची आतिषबाजी नेहमीच होतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, लवलेश आलेला आहे. पाहूया लवलेश कोणत्या प्रकारची फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. तकदीर याचं आम्ही कौतुक नक्कीच करू. 6 धावा खर्च, 4 चेंडूमध्ये 2 विकेट, 1 डॉट. चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपण पाहताय स्वर्गीय भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब भादवड बी आयोजित ग्रामीण धमाका टेनिस क्रिकेट बॉल क्रिकेटचे एक पतलावर नेणारा हा क्रिकेट तुम्ही पाहतोय. स्विच इट आल्या आल्या मन बनवला होता की हा स्ट्रोक मी रिव्हर्स स्ट्रोक खेळू शकतो, मात्र फसला गेला. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावपलकावर 47 धावा, 47. हा चुकीचा चेंडू टाकलाय, पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर. पंच गोकुलदास पाटील सरांचा व्हाईटचा इशारा आलेला आहे. व्हाईटचा धाव आपण पाहतोय ॲड होता आहे. 48 धावा धावपलकावर. तकदीर. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून चाललाय. शतरक्षक चेंडू मागे आहे. हा चेंडू वेगाने निघून गेलाय. चालला चेंडू सीमा रेखा पार. येतोय चौकार. येतील सारे मान्यवर 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन Thank you, DJ. परफेक्ट हाय. ऑफस्टिकचा हा चेंडू होता. इनफिल्डच्या वरतून चेंडूला सीमा रेखा पार चौकार बघितला आपण. तकदीर मालियाच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या, त्या म्हणजे 11 आणि 2 विकेट मिळाले. तर धावा झालेल्या आहेत धावपलकावर. 50 हा आकडा गाठलेला आहे. 52 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज डगआउटमधून येत नाहीये. आई गावदेवी वेली टीम संघाच्या माध्यमातून टाळ्या होणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकी धाव फार महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. अनेक स्ट्रगल करताना आपण खेळाडूंना बघितलेलं आहे. इन फॉर्म या संपूर्ण आजचा 4था दिवस आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 दिवस BTPL झाला होता. गावातील काही जे लेजंड खेळाडू आहेत त्यांचं परफॉर्मन्स चांगलं झालं नाही. या स्पर्धेमध्ये काही लेजंड खेळाडूंचं परफॉर्मन्स चांगलं झालं, मात्र आम्ही त्यांना नावं ठेवण्याचं काम केलं नाही आहे, कारण की त्यांनी काय केलं आपल्या गावासाठी हे फार महत्त्वाचं आहे. एक काल होता, नक्कीच या काळामध्ये पूर्णपणे क्रिकेट जो आहे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचं काम या गावाने देखील केलेलं आहे. चला नेक्स्ट मॅच मी अजिबात वेळ घेणार नाही आहे. SSC खांबालपाडा टीम संघाचे कॅप्टन आणि जय ब्राह्मणदेव भाटाले टीमचे कॅप्टन, हा 3रा कॉल आहे. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर
थँक्यू डीजे. थोडी शांतता ठेवली होती भावेशने मैदानाच्या आतमध्ये. हरीश जसं गोलंदाजीसाठी आला, भावेशने आपले हात खोललेले आहेत. भावेशने सांगितलंय हरीशला की वेलकम. एक षटकार आलाय भावेशच्या बॅटमधून. भरपूर संघर्षानंतर हा षटकार पाहायला मिळत आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन तिला नक्कीच त्यांनी वापर केला आणि त्यानंतर आपले हात खोलताना धावसंख्या धावपलकावर 58 धावा, 58. 70-80 धावा देखील या मैदानावर कमी असतात, त्या ठाऊक आहे सर्व प्रेक्षकांना. कुठेतरी हा आकडा जो आहे 70च्या घरामध्ये नेण्याचं काम टीम वेले करू शकतो. मात्र गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. बॅटची एच आहे, पोचू शकले नाही विकेट किपर. पोचणं फार महत्त्वाचं होतं. स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. स्ट्राईकवर आता लवलेश तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव, धावसंख्या 59. 59 धावा धावपलकावर. वेलेवर हा इनिंग जो आहे, डाव जो आहे समाप्त होत आहे. चांगला क्रिकेट पाहायला मिळाला मानकुले टीम संघाच्या माध्यमातून. हीच अपेक्षा आपण आई गावदी वेले टीम संघाच्या माध्यमातून देखील करू जेव्हा ते फिल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरतील. आमचे मित्र ज्ञानेश्वर मुकादम घोडसईचे आमचे गुणलेखक इथे पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरीश ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला, काऊ कॉर्नरमध्ये शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आल्या. दीपू चेंडूला फील्ड करतोय. सिंगल मिळाला, दुसरा धाव मिळेल का? थ्रो चांगला आहे. आता परतीचा प्रवास करावा लागेल भावेशला. ग्रेट इनिंग. टीम जेव्हा चांगल्या लयमध्ये होती तेव्हा भावेशने पूर्णपणे साथ दिला आपल्या खेळाडूंना. सिंगल डबल जमा केला. एक मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा क्रिकेट आहे. जेव्हा आपल्या बॅटला चेंडू लागत नाहीये तर टीम अडचणीमध्ये असेल तेव्हा सिंगल डबल फार महत्त्वाचे असतात. तो खेळ त्यांनी केलाय. एक चांगली इनिंग खेळून तो चाललाय डगआउटमध्ये. टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल डगआउटमधून. विकेट मिळाले तर रनआउटचा. धावसंख्या धावपलकावर 60 धावा लागलेल्या आहेत. एक चांगला टार्गेट आपण म्हणू शकता, कारण की अजूनही 3 चेंडू टाकायचे बाकी आहेत. आमचे स्कोरर निकी जोशी आम्हाला सांगत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनिकेत आलाय. हरीश ऑफस्टिकचा चेंडू समोर केलाय. लॉंग ऑनवर शतरक्षक आहे. टीमचे कॅप्टन चेंडूला उचलत आहेत, फेकतायत. तोपर्यंत एक धाव इथे मिळत आहे. 4 चेंडू झालेले आहेत. एक मोठा फटका आला आतापर्यंत. धावसंख्या 61. चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी केली जात आहे. व्हेरिएशन खूप चांगला आहे. ऑफस्टिकवर चेंडूला टाकले जात आहेत. कुठेतरी मिस टाइम फटके होत आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. पाहूया येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. पुन्हा एकदा कटर चेंडू पडला ऑफस्टिकवर. आतमध्ये कट झाला चेंडू. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हरीशची. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाला. एक रनआउटचा विकेट देखील पाहायला मिळाला प्रेक्षकांना. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. गोलंदाज हरीश लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. आऊस द्यायचा जोरदार अपील. हो यस प्लम. एलबी फलंदाज बाद. विकेट मिळाला शेवटच्या चेंडूवर. थँक्यू डीजे दीपेश. फार चांगलं संगीत. गेले 4था दिवस फार संगीत चांगले वाजवत आहेत. SSC खांबालपाडा टीमचे कॅप्टन जय ब्राह्मणदेव भाडाले टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. तर इथे धावा झालेल्या आहेत. 61 आणि 62 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. फार मोठं आव्हान नाही आहे या मैदानावर. सुरुवात चांगली झाली तर नक्कीच मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगू शकतो. आपण जर कॅप्टन पोहोचले असतील तर रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपले कॅप्टन पाठवून द्यायचेत आपण. काल देखील एक संघ थोडासा लेट झाला होता. 62 धावांचा टार्गेट एक चांगला टार्गेट देखील म्हणू शकता, कारण की आई गावदी वेले टीम संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आहे हे देखील विसरून चालणार नाही आहे. नक्कीच आमचे स्कोरर थोडीशी आमची रजा घेत आहेत. निकीत जोशी आता जे आमचे मेन स्कोरर जे आहेत ते आता इथे आमच्यासोबत जुळतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमचे मित्र गेले कित्येक वर्ष या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण भिवंडीमध्ये ते स्कोरिंगचं काम करत आहेत. काल त्यांच्या शुभेच्छा आपण लाईव्हच्या माध्यमातून गोडसे टीम संघाला दिल्या. गोडसेवरून इथे पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
काही क्षणातच जे या स्पर्धेमध्ये ऑफिशियल जे कॉमेंटर जे आहेत समालोचक ते पोचत आहेत वाड्यावरून अक्षय पांडव सर गेले 3 दिवस खूप चांगला त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. त्यानंतर विशाल पाटील कालपासून जुळलेले आहेत या स्पर्धेला, त्यांची देखील थोड्या वेळात उपस्थिती होईल. फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. कोणत्या खेळाडूला टार्गेट करून उतरली आहे टीम वेले हे नक्कीच कळेल गोलंदाजीच्या टायमाला. वेल आहे आपल्याकडे. चर्चा करूया आजच्या दिवसातील ज्या मॅचेस होणार आहेत. यानंतर कमालपाडा टीम आणि भाटाली टीम पूर्ण तयारीमध्ये आपण यायचं आहे. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कोणताच संघ हार मानण्याकरिता तयार नव्हता. काल या स्पर्धेचा दिवस त्या सर्व खेळाडूंनी गाजवलं. आमचे आयोजक आम्हाला एकच म्हणाले सचिन दरे नक्कीच हा मी चषक ठेवून ग्रामीण धमाका ठेवून मी खूप चांगला काम केलं. कारण की जवळजवळ 20,000 प्रेक्षक घोरसई आणि बोरीशेतीचा हा मॅच पाहत होते. मात्र बोरीशेतचा अर्जुन बांगर त्या मॅचमध्ये खूप चांगलं काम त्याचं पाहायला मिळालं. फिल्डिंग खूप चांगली होती. तुमच्याकडे जेव्हा फिल्डिंग चांगली असतो तेव्हा गोलंदाजाला ॲडव्हान्स असतो. गोलंदाज एक लयमध्ये गोलंदाजी करू शकतो. टीमचे कॅप्टन बॉबी एक चांगला गोलंदाज आहे. आपली तयारी आपला रनअप घेताना सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची आपण मैदानाच्या आतमध्ये. आयोजक देखील आम्हाला वारंवार सूचना देतात कारण की आजचा शेड्यूल फार मोठा आहे. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात आपण पाहतोय. मैदानाच्या आत येताना आपण पाहतोय 2 लेजंड खेळाडू आपण पाहतोय. यशपाल माली सर आणि तकदीर माली आपण पाहतोय. सुरुवात पाहूया कोण चांगली करतोय, गोलंदाज की फलंदाज. आज गावातील 2 संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. त्या संघांना देखील आपण पाहणार आहोत. मात्र सध्याच्या घडीला पहिला मॅच आपण फोकस करूया. प्रेक्षक अनेक जुळलेले आहेत. सर्व प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. अनेक स्पर्धा मानकोली संघ जो आहे ते देखील एक चांगले आयोजक आहेत. वेले टीम देखील चांगले आयोजक आहेत. प्रत्येक संघामध्ये चांगलं आयोजन होत असतो मित्रांनो. तसं भादवड बी संघाने हा धमाका ग्रामीण धमाका ठेवलेला आहे. चालंगामध्ये सर्वात मोठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज टीमचे कॅप्टन बॉबी पूर्ण तयारीमध्ये आहेत. फील्ड पोझिशन आपण बघूया. स्क्वेअर लेग डीपमध्ये ठेवण्यात आलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये नेहमीप्रमाणे केतन मुकादमचा तो फेवरेट क्षेत्र आहे. तो इथे जेव्हा येतो तेव्हा तोच क्षेत्र त्याचा असतो. काऊ कॉर्नरमध्ये विजेंद्र तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचबरोबर कव्हर डीप एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि जर विचार केला विकेट कीपर विकेटपासून थोडंसं दूर आहे. तिथे आपण बघतो शॉर्ट थॉर्मॅन शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर पॉईंटवर आपण एक क्षेत्ररक्षक पाहतो. बॉबी आपले आर्म्स फ्री करताना नक्कीच चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. टार्गेट नक्कीच वो कहते ना ईट का जवाब पत्थर से देना चाहती है मानकोली टीम. सामन्याला सुरुवात करायची. बॉबी जास्त वेळ होत आहे. या डावाचा पहिला चेंडू जो आहे इथे आपण टाईम बघितला 3:52 टाकला जात आहे. पहिला चेंडू मिस टाइम आहे. टॉप एज चेंडू हवेमध्ये आणि पहिला शिकार करताना बॉबी. तकदीर माली बॅक टू डग आउट. नेहमीच असतोय तो संगतीला श्रीनाथ पाटील भाऊ त्याचा. विजय दादा लयच म्हणतो, विजय दादा लयच म्हणतो. जगदीश म्हात्रे गुरुला, आहो जगदीश म्हात्रे गुरुला. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या वरती भागाला हा चेंडू लागला आणि टॉप एज आणि फलंदाज बाद. गोलंदाज बॉबीला मिळाले पहिला विकेट. मॅसेज भरपूर आलेले होते माझ्या मोबाईलमध्ये. मात्र मी मोबाईल घरी विसरलो. काही हरकत नाही. विशाल मनोहर म्हात्रे जे जावई आहेत वेलेगावचे त्यांच्या खेळाडूसाठी त्यांनी सुवर्ण संधी विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम ₹1000.
ओहो कड़क स्ट्रोक आते ही बल्लेबाज शुरू हो चुके हैं मैदान के अंदर। शुभम ऑन फायर नाउ। थँक्यू सो मच डीजे दीपेश। शिवम सुरू झाल्या मैदानाच्या आतमध्ये, पहिला चेंडूवर विकेट गेला आणि त्यानंतर कमबॅक करताना मानकोली, क्या बात आहे। माहिती मिळते मानकोली गावचे विद्यमान सरपंच आहेत, क्या बात आहे। आपण 2 दिवस पोलीस ॲडव्होकेट खेळताना बघितलं, आज सरपंच साहेब देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, एन्जॉय करतोय। फादवड बी धमाका, एन्जॉय करणं फार महत्त्वाचं आहे। फिटनेस क्रिकेट काय करतो, क्रिकेट प्रत्येक खेळाडूला फिट ठेवण्याचं काम करत असतो, ते आपण बघितलंय। आजही तकदीर माली आपण मैदानामध्ये बघतोय, त्याच अंदाजामध्ये धावसंख्या 6। तकदीर माली आऊट झाल्यानंतर यशपाल मालिया खेळपट्टीवर आणि शुभम भोईर खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळत आहे। चेंडूची माग केली जाते, मैदानाच्या आतमध्ये चेंडू दिले जात आहेत, कारण की हा चेंडू भरपूर दूर गेला होता। शिवमच्या बॅटमधून हा पहिला षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला। तकदीर मालीचा विकेट गेला तेव्हा मानकुलीचे काही पाठीराखे विचार करत असतील की एक मोठा विकेट गेलाय, मात्र शिवम आहे हे देखील विसरून चालणार नाहीये। चांगला स्ट्रोक आहे, गॅपमध्ये चाललाय चेंडू, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे आला होता, आता इथे रनआउटची संधी आहे। हो हो हो, बाल बाल बचे शिवम करत असेल, कदाचित एकच धाव होती। यशपाल माली यांना देखील ठाऊक आहे फिल्डर कोण होता तिथे, केदन, मात्र थ्रो जो आहे नक्कीच चांगला आला होता। 7 धावा धावफलकावर। जयदुर्गा संघासाठी अनेक वर्ष यशपाल मालीदादा देखील खेळले या मैदानावर। एक मोठी स्पर्धा आजही आठवते, त्या स्पर्धेची देखील आपण चर्चा करू या चेंडूनंतर। बॉबी बोईर गोलंदाज टीमचे कॅप्टन आहेत, चांगली गोलंदाजीला सुरू झाली आहे। ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला उडवलाय, पाठवलाय तारामंडल मध्ये, चेंडू झाला सीमारेखा पार, येतोय षटकार। थँक्यू डीजे। आरके ट्रॉफी पहिला सामना जयदुर्गा संघाचा होता, तेव्हा मी देखील जवळून यशपाल माली यांना बघितला होता आणि तेव्हापासून मी देखील समालोचकाला सुरुवात केली होती। आजही आठवते मला, तेव्हा मी आवर्जून नाव घेतला होता यशपाल माली यांचं जयदुर्गा संघामध्ये जेव्हा तो सामना खेळला होता। आणि तो सामना जयदुर्गा संघाने जिंकला देखील होता, कल्याणचा संघ होता समोर। धावसंख्या 13 धावा धावफलकावर, दोन्ही फलंदाजांनी 1-1 6 लगवलाय आतापर्यंत। सुरुवात चांगली झाली आहे। गोलंदाज बॉबी एक विकेट घेतलेला आहे, दुसरा विकेट घेण्याच्या तयारीमध्ये पुढील चेंडू टाकला जात आहे। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, कडक चौकार पाहायला मिळेल। पहिल्या 2 चेंडूवर 10 का दम दाखवत असताना यशपाल माली। हो हो, असं वाटतंय की 19-20 वर्ष सुरू झाले की काय या फलंदाजाचं, एक लेजंड आहे आपल्या जेव्हा क्रिकेटच्या काळामध्ये जो क्रिकेट खेळला तोच क्रिकेट पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळत आहे। मानकोलीकरांसाठी एक मोठी एक न्यूज आहे असंच म्हणूया की एक चांगल्या सुरुवातीमध्ये मानकोली टीम। धावसंख्या 17। बॉबी आता खतरामध्ये आलाय, बॉबीला खतरा टाळायचा असेल तर विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे। हीच काहीतरी सुरुवात पाहायला मिळाली होती पहिल्या डावामध्ये, जेव्हा दीपू मालीने 16 धावा खर्च केले होते आपल्या षटकामध्ये। बॉबी बोई टीमचे कॅप्टन अडचणीमध्ये आले थोडे। ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे विजेंद्र चेंडूला फील्ड करतोय, फक्त आणि फक्त एकच धाव इथून मिळेल। धावसंख्या 18 धावा धावफलकावर। पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये 16 धावा आल्या होत्या, दुसऱ्या डावामध्ये 18 धावा आलेल्या आहेत। आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगत आहेत, मात्र एक विकेट मिळालाय। मानकोली टीम संघाला विकेट मिळाला नव्हता, इथे विकेट मिळालाय। दबाव आहे टीमवर, मात्र जो दबाव झेलेल तोच सामना जिंकेल। प्रेक्षक वर्ग जुरलेला आहेत मानकोलीचे सर्वच आपण पाहतोय। क्रिकेट रसिक मोठे मोठे नेते देखील मॅच बघण्याकरता जेव्हा गावाचा संघ उतरतो मैदानामध्ये तेव्हा गावातील प्रचंड जे प्रेक्षक आहेत जे क्रिकेटवर नितांत प्रेम करतात ते नेहमी उपस्थित असतात। लक्ष्य 62 धावांचं समोर आपण पाहतोय। अजूनही 24 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे। चांगली माहिती पुरवताना ज्ञानेश्वर मुकादम।
गोलंदाजीसाठी गोलंदाज आता सामने गॅलरी इन कडून गोलंदाजी करेल. हवा वाहते. आता पाहूया हवेचा फायदा गोलंदाज घेईल का, कारण की हवा विरुद्ध खेळाचा आहे यशवंत माली यांना. शुभमच्या बॅटमधून 7 धावा, यशपाल माली यांच्या बॅटमधून 11 धावा आपण पाहतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दीपू मालीचं येणं बाकी आहे, सौरभ मालीचं येणं बाकी आहे. गोलंदाज अनिकेत पाटील षटक क्रमांक 2 सुरू होत आहे सामने गॅलरी इन कडून. 6 मिनिटं झालेत मित्रा. अनिकेत वेळ आहे तुमच्याकडे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत, 5 षटकांसाठी 25 मिनिटं आहेत. अनिकेत पाटील मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. भावेशला माहिती आहे फार महत्वाचा विकेट आहे, तो विकेट मिळाला इथे आहे. यशपाल माली दगडमध्ये परतताना दुसरा झटका मानकुली टीम संघाला. बहुत धन्यवाद. विकेट मिळालेला आहे इथे आणि फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी शांतता डगाडमध्ये. नवीन फलंदाज प्रीत मैदानाच्या आतमध्ये. फील्ड पोझिशन सजवली जाते प्रीतसाठी. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावण्याचं काम इथं आपल्याला पाहायला मिळतंय. मला तर डावखुरी आताचा फलंदाज असावा म्हणून ही फील्ड पोझिशन जी आहे हल्ली जात आहे. आता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये विजेंद्र तुम्हाला पाहायला मिळतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये केतन मुकादम फिल्डिंग पोझिशनमध्ये. भावेशला आपण पाहतोय फिल्डिंग हलवताना. शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग. ठीक पंचांच्या बाजूला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चेंडू चांगला होता, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव. लॉंगॉनला चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल धाव. प्रीत याचं खातं खोलतंय. धावसंख्या धावफलकावर 19. 19 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आई एकवीरा स्पोर्ट मानकोली. भरपूर मोठे सितारे पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. भरपूर लांबून संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत. काल तर मी म्हणेल की पूर्ण जे संघ आहेत या भिवंडीच्या बाहेरूनच आले होते असंच म्हणू आपण. गोलंदाज अनिकेत पाटील. आज भिवंडीकरांना देखील संधी या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मीरा रोड आणि एक खंबालपाडा 2 टीम आहेत आणि एक मांडा टीम आहे. चांगला चेंडू, त्याचा फायदा घेता आला नाही. फलंदाजाला एक सिंगल झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो चांगला आलाय. कंट्रोल भरी गोलंदाजी या षटकामध्ये अनिकेत पाटील याची तुम्हाला पाहायला मिळते. धाव संख्या 20 धावा 20. दुसरा षटक 3 चेंडू 2 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी. बॉबी निराश होणार नाहीये. बॉबीला माहित आहे माझ्या गोलंदाजीवर जर मार बसला तर अनिकेत पाटील कमबॅक करून देऊ शकतो. सध्याच्या घडीला कमबॅकच म्हणता येईल. लेफ्ट आर्म फलंदाज प्रीत सज्ज होते खेळण्याकरिता. अनिकेत पाटील सामने गॅलरीकडून. मोठा फटका खेळायचा होता. हलकासा स्विंग होताना बघितला चेंडू. बाहेरच्या दिशेने चेंडू कट झाला होता. सर एस्टेकरच्या हातामध्ये डॉट चेंडू इथे टाकला जात आहे. मान सन्मान वाढवणारा हा खेळ क्रिकेटचा आपण पाहतोय. अनेक वर्ष सातत्याने हा टेनिस क्रिकेट बॉल आपण पाहतोय मित्रांनो. आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी खेळणारे हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील पुन्हा एकदा सामने गॅलरी इन कडून गोलंदाजीचा भार सांभाळताना आपण पाहतोय. बॅटर सज्ज आहे प्रीत. हॅप ट्रॅकर होता, फायदा घेता आला नाहीये. अगोदरच बॅट स्विंग झाली होती फलंदाजाची. अशी फलंदाजी डोकेदुखी ठरू शकतो. डगाडमधून आवाज सुरू झालेला आहे की बॅट मिडल करायची आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होणं फार महत्त्वाचं आहे. 2 चेंडूचा दबाव दीपूला माहिती आहे. यशपाल मालीला, तकदीर मालीला देखील माहिती आहे. धाव संख्या स्थिर 20 धावा 20 रन. गोलंदाज अनिकेत आपल्या फॉर्म मध्ये चालताना. अजून एक कडक स्ट्रोक. लेट मगर ग्रेट. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार.
डीजे दीपेश संघर्ष केला होता या फटक्यासाठी. या फलंदाजाने दाखवून दिला मेरे में भी दम है. दोन चेंडू डॉट झाले. टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. त्या टाळ्या थांबवण्याचं काम केलं. धावा झाल्या धावपलकर आता 26 धावा. आता येणारे चेंडू जे आहेत 18 आणि 36, 12ची सरासरी आहे. आता इथून गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल पूर्णपणे. आता विजेंद्र गोलंदाज पूर्ण तयारी करताना. विजेंद्र षटक क्रमांक 3, 2 चौकार लगवले होते. विजेंद्र याने जास्त मोठी कामगिरी करता आली नाही. आपल्या संघासाठी 9 धावा बनवल्या होत्या. गोलंदाजीची फार अपेक्षा आहे आई गावदेवी वेली टीम संघाला. फिल्डिंग पोझिशन थोडंसं हलवलं जात आहे. टीमचे कॅप्टन बॉबी फिल्डिंग लावताना आपण पाहतोय. 11 मिनिटं झालेली आहे. चेंडू ऑफ स्टिकला मिस टाइम झाला. स्वतः गोलंदाज विजेंद्र चेंडू खाली आहे. फलंदाज बाद शिवम बॅक टू डग आउट. विजेंद्र पाटीलचा ॲक्शन जर बघितलं तर क्रॉस अँगलने गोलंदाजी होत आहे. वल्लभ बहादूर करेशमध्ये देखील या प्रकारचीच गोलंदाजी करतायत. कारण की याच्यामध्ये ॲडव्हान्स असतो. आपण स्विंगिंग यॉर्कर देखील मारू शकता. आपण एस्ट्यांची वेध घेणारी गोलंदाजी देखील करू शकता आपण. आता एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. समोर दीपू माली आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आला हा खेळाडू नेहमी आपल्या संघासाठी धावून आलाय. आम्ही MPL मानकुली प्रीमियर लीग देखील बघितली. ग्रामीणच्या प्रत्येक मॅचेस मी बघत असतो. प्रत्येक चांगले चांगले खेळाडू आहेत ते आपल्या गावासाठी खूप चांगला क्रिकेट खेळतात. आता ती इनिंगची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे मानकुली टीम संघाला. तिन्ही गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे असे माहिती मिळते. ऑफस्टिकचा चेंडू चांगला ट्राईप चेंडूला केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मधून शतरक्षक चेंडू पर्यंत आलाय. एक सिंगल धाव. पहिली सिंगल धाव नेहमी घेताना आपण बघितलं दीपूला. धावा 27 धावा 27. चेंडू आता राहिलेत कमी आणि धावा राहिलेल्या आहेत त्या म्हणजे 35. 16-35 इक्वेशन असं बघायला जे सोपं आहे मैदानामध्ये. क्रिकेट आहे काही होऊ शकतो. SSC खांबालपाडा आणि जय ब्राह्मणदेव भाटाले चला आपण टॉस करण्यासाठी यायचे. ऑफिशियल कॉल आहे आपल्याला देखील. आपणास नम्र विनंती असेल आपण वेळेवर पोहोचा. मी काल देखील प्रत्येक समालोचकाला लॉट मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितला. मात्र या दोन्ही संघाचा मी आभार व्यक्त करेन की ते वेळेवर आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. हा चेंडू चांगला आहे. प्ले अँड मिस. आत्तापर्यंत हा खेळाडू जो प्रीत आहे खेळपट्टीवर चेंडू डॉट झालेला आहे तो म्हणजे 4. एक सिंगल एक षटकार म्हणजे 5 चेंडूमध्ये 7 धावा. हे पाहू शकता जवळजवळ ऑफ टीमच्या थोडसा बाजूने चेंडू गेला होता. चांगली गोलंदाजी विजेंद्र पाटील याची पाहायला मिळत आहे. विजेंद्र आर्केबाडी स्टॅनिन कडून हा चेंडू ऑफ स्टिकचा ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑनला शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. धावसंख्या धावपलकावर होत्या 28 धावा 28. 62 धावांचा आव्हान दिला होता आई गावदेवी वेली टीम संघाने. वेलकम कमलपाडा टीम संघाचं शुभ आगमन झालेलं आहे. संपूर्ण टीम मैदानाच्या आतून आपल्या VIP डायसवर येते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साई शेलार महान खेळाडू पोहोचलेला आहे तिथे. आपणास विनंती असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. ऑन साईडला दीपू माली सुरू झालाय. चालला चेंडू सीमा रेखा फार चौकार. भरपूर मोठा गॅप होता. नक्कीच थँक्यू. डीजे रिप्ले मध्ये आपण पाहूया. हे आपण पाहू शकता कडक स्ट्रोक इथे खेळला होता. चौकार आहे. क्लिअर कट दाखवत असताना प्रिन्स मूवीज दूध का दूध पाणी का पाणी. साई शेलार उपस्थित झालेला आहेत. मी विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं दादा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. विजेंद्र पाटील महत्वाचा चेंडू या षटकातील. महत्वाच्या चेंडूला पाठवलाय. चेंडू चालला सीमा रेखा पार. लालचंद यांच्या शेतामध्ये हा चेंडू षटकाराकरिता दीपू माली याच्या बॅटमधून. थँक्यू डीजे दीपेश. मी थांबेल तुला कारण की आमचे जे लहान सेवक जे बॉल वाईज आहेत ओलेंडर जे आहेत त्याने गाड्या बघून धावायचं आहे मित्रांनो. गाड्या फास्ट जात आहेत तिथून थोडं तिकडे देखील बघून आपण धावायचं आहे. वेलकम कमलपाडा टीम संघाचे
साई शेलार या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते सचिनदादा तरे आणि योगेशदादा तरे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाळा तरे, करिश म्हात्रे यांचे जवळचे मित्र आपल्या टीव्ही मॉनिटरवर पाहू शकता आपण. एक चांगल्या स्पर्धेला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ISPL नक्कीच असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्या सर्वांची नावं आपण नक्कीच घेऊ. वेळ मिळेल तर सर्वांचं नाव घेणं फार महत्त्वाचं आहे. इक्वेशन आपले प्रिन्स मूवीज देखील टीव्ही मॉनिटर तुम्हाला दाखवतील. मात्र इथे धावा झालेल्या आहेत 38 आणि आता 12 चेंडू 24 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. अनिकेत कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. अनिकेत यांनी चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवर अनिकेतने देखील षटकार खाला होता आणि या षटकामध्ये देखील विजेंद्र याच्या षटकामध्ये 10 धावा गेल्या होत्या शेवटच्या 2 चेंडूंवर. दीपू माली 24 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 12 गेंदे 24 रन. इक्वेशन सोपं आहे, मात्र गोलंदाज देखील तितकाच चांगला आहे अनिकेत. आतापर्यंतचा जर आपण बघितला स्पेल गोलंदाजांचं, प्रत्येकी गोलंदाजाने एक विकेट पहिल्या चेंडूवर घेतलेला आहे. इथून खेळण्याकरिता प्रीत सज्ज होत आहे. हा मिस्टॅम आहे. चेंडू हवेमध्ये स्थिर राहिलेला आहे. शतरक्षक स्वतः गोलंदाज बनलाय तिथे आणि वॉड कॅच. पुन्हा एकदा एक विकेट पहिल्या चेंडूवर घेताना टीम वेले. चर्चा झाली आहे डगआउटमधून की मैदानाच्या आतमध्ये छोटा गन, छोटा पॅकेट बडा धमाका. सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा झालेल्या 38 धावा. पहिल्या चेंडू पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाला. गोलंदाजाने कार्बन कमाल कॅच पकडली आहे. आतापर्यंत स्वतःला कंट्रोल केला, पुढे गेला, नंतर मागे धावून ती झेल पकडली होती. सोपं नाही आहे गोलंदाजासाठी, करून दाखवलं तिथे अनिकेत याने. 11 चेंडू 24 धावा. हा क्रीडांगण भिवंडीमध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणा जिल्ह्यामध्ये लोकप्रिय आहे मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भादवड टेमगरपाडा. ऐतिहासिक मैदान. अनेक इतिहास या मैदानावर घडलेले आहेत. महारथी खेळाडू इथे येऊन गेले. ग्रामीण धमाके नेहमी होत असतात. मोठे मोठे स्पर्धा इथे आपण कव्हर करताना बघितलेल्या आहेत. करिश म्हात्रेच्या देखील स्पर्धा आपण बघितल्या. सचिन भाऊ तरे, योगेश तरे यांच्या देखील स्पर्धा बघितल्या या मैदानावर. आज भादवड भी यांनी देखील चांगला विचार केला. चालू अंगामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण देखील खेळण्याकरता जातो, तर त्या खेळाडूंना आपण आपल्या मैदानावर आणण्याचं काम करू. आणि आज ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच ग्रामीण धमाका, भादवड धमाका. गोलंदाज अनिकेत विकेट के साथ. आत्तापर्यंत अनिकेतला 2 विकेट मिळालेले आहेत. दुसरा स्पेल त्याचा सुरू झालाय. शॉटगन सौरभ माली सज्ज होते खेळण्याकरिता. अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू त्याचा फेवरेट आहे. हा स्ट्रोक देखील त्याचा फेवरेट आहे. बैठक स्ट्रोक त्याचा पाहायला मिळाला. चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. मी का म्हणालो होतो शॉटगन आल्या आल्या तो सिंगल डबलला बघत नाही. कधीच बघितला नाही मी सिंगल डबल खेळताना. खाडीच्या स्पर्धेमध्ये देखील तो खेळला. DD स्पोर्ट भिनाच्या मैदानात देखील खेळला. याच पारीने त्याला मी ओळखलं आणि त्याला मी तेव्हापासूनच छोटा पॅकेट बडा धमाका. बंदे में हे दम. धाव संख्या 44. 10 चेंडू 18 धावा. समीकरण सोपं झालंय. अनिकेत विकेट के साथ येतील का? हा चेंडू घेऊन पाहूया आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एक, अजून एक A1 टोला. चेंडू सीमा पार गेला. येतोय षटकार. आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवसातील जो आमचा हा एंड जो आहे, जो षटकार आपण टीव्ही मॉनिटरवर पाहताय, हा लांब लचक षटकार आहे. मी असंच म्हणेल. भरपूर दूर गेलाय. मला वाटत नाही या चेंडू पुन्हा येईल मैदानामध्ये. अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मानकुली टीम संघाच्या टाळ्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. स्कोर बरोबर 50 धावा. हॅट्रिकवर आलाय. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का पाहूया आपण फलंदाज सौरभ. 9 चेंडू 12 धावा.
सोपं केलं समीकरण. अनिकेतला थोडंसं कानमंत्र देताना आपण पाहतोय भावेश थळे. भावेशने आज चांगली इनिंग आपल्या संघासाठी खेळली आहे. सौरभ एखादा विकेट मॅच गरम करू शकतो, हेच मी म्हणू शकतो इथून, कारण की विकेट फार महत्त्वाचा झाला आहे आई गावदेवी वेली टीम संघासाठी. आणि प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतो की एखादा मेडन किंवा एखादा विकेट जर मला मिळाला तर मी सांगू शकतो की माझ्यामध्ये देखील दमखम आहे. आता सौरभ आल्या षटकारांच्या हॅट्रिकवर. पाहूया आपल्या अंदाजामध्ये षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल की गोलंदाज कुठे काही जादूहीन गोलंदाजी करेल. अनिकेत पाटील राईट अमोर द विकेट. अजून एक टोला चाललाय चाललाय सीमा रेखा पार. येतोय ग्रामीण धमाकेचा हा षटकार. हॅट्रिक कंप्लीट सौरभ माली फ्रॉम मानकोली. येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येथील सारे मान्यवर येथील थँक्यू सारे डीजे. मान्यवर समीकरण सोपा झालेला आहे. धावांची जी आवश्यकता आहे 6. 8 चेंडू राहिलेले आहेत, धावा 6 राहिलेल्या आहेत. सौरभ माली दीपू मालीचे जास्त या ग्राउंडवर खेळले असंच म्हणूया आपण, कारण की मागच्या 3 वर्षापासून सिटी इमर्जिंग क्रिकेट प्रत्येक वर्षी 5-5 स्पर्धा होतात, म्हणजे 15 स्पर्धा खेळल्या या 3 वर्षामध्ये. पूर्वी काय झालं ते फार महत्वाचं नाहीये, सध्या काय करतो आपल्या संघासाठी हा खेळाडू हे महत्वाचं आहे. दीपूचे रेकॉर्ड अनेक सर्वांना माहिती आहे. दीपूचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकत नाहीये. आता सौरभचे रेकॉर्ड देखील सांगणं माझं कर्तव्य आहे या मैदानावर, कारण की मी इथे नेहमी इथे कॉमेंट्री करत असतो. हॅट्रिक झाली आहे, पाहूया अजून एक मारेल का, सामना फिनिश होईल का. नाही, केतन मुकादम आहे तिथे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा Thank you, DJ. नियोजन परफेक्ट हाय. जवळ जवळ 5,000 प्रेक्षक मॅचचा आनंद घेत होते. आम्हाला देखील आनंद झाला बघून. काल 20,000 क्रॉस झाले होते. हा रेकॉर्ड झाला होता कालच्या दिवसामध्ये. आज पुन्हा तुम्हाला रेकॉर्ड पाहायला मिळेल, कारण की जय ब्राह्मणदेव बाटाले टीम देखील पोहोचत आहे. SSC खांबालपाडा टीम पोहोचलेला आहे. साई शेलर त्यांची संपूर्ण कंपनी इथे पोहोचलेली आहे. आपण काही क्षणातच टॉस करणार आहोत या मॅचच्या समाप्तीनंतर. न्यू बॅटर हरीश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किती चेंडू बाकी आहेत या षटकातील. ज्ञानेश्वर मुकादम 1 चेंडू बाकी आहे. 2 विकेट 18 धावा 3 षटकार पाहायला मिळाले प्रेक्षकांना. हा चेंडू पाहतोय आपण ऑफ स्टिकवर होता, थोडंसं कटर चेंडू सरळ. यस, षटक कंप्लीट आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, पंच तुमचा इशारा काय, नोट वाईट. यस, शानू कुरुशी सर पाहतायत. हो हो हो, क्लास लाईट टेलिकास्ट, प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लाईट टेलिकास्ट का म्हटलं जात आहे. फार वर्षापासून त्यांचं आपण लाईट टेलिकास्ट पाहता मित्रांनो. दूध का दूध, पाणी का पाणी, हे पाहू शकता आपण. अगदी चांगला लाईट टेलिकास्ट आहे. यस, फ्रेड डिलिव्हरी आहे पंचांच्या माहिती करता आणि रिव्ह्यू गमवलेला आहे इथे टीम मानकुली संघाने. तर इथून आता 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अनेक सामने बघितले या मैदानावर. अशा धावांचा जेव्हा इक्वेशन येतं तेव्हा टीम दोन्ही संकटामध्ये असतो. चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी आणि जर चांगली फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला प्रत्येकी चेंडू मिडल करणं आहे आणि प्रत्येकी चेंडू लेंथ आणि लाईनमध्ये टाकणं आहे. दीपू चर्चा करताना विकेट किपर सोबत आपण पाहतोय. चर्चा होणं देखील फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज सज्ज होत आहे निलेश. दीपूला स्ट्राईक आहे. दीपू पाहूया आपल्या अंदाजामध्ये मॅच फिनिश करेल का. सरदार वाले बल्लेबाज आहे सिद्दीक भावे, नेहमी मनजे आजही म्हणतायत. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. हवा दुवा पाहायला मिळेल का या चेंडूवर, फिनिश करेल का. कॅप आहे आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. दीपू मालीच्या अंदामध्ये हा सामना फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई एकविरा स्पोर्ट मानकुली. कॉंग्रॅच्युलेशन यशपाल माली, दीपू माली, शिवम, सौरभ, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आई गावदेवी वेली टीम. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच नक्कीच आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतील की खेळाडू कोण आहे. 18 धावा सौरभने बनवल्या, त्याच्यामध्ये 17 धावा दीपेश मालीने बनवल्या. दीपेश मालीने गोलंदाजी केली. दीपेश मालीला
विकेट मिळाला नव्हता. धावा जास्त खर्च केल्या होत्या. यशपाल मालीदादांच्या बॅटमधून 11 धावा आल्या होत्या आणि 8 धावा प्रीत केनीने केल्या होत्या. पण आता इथं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकच खेळाडू आहे, तो म्हणजे सौरभ माली. विकेट मिळाले होते, सिंगल विकेट मिळाले होते. तकदीर मालीने 2 विकेट घेतले होते, 11 धावा खर्च केले होता. हाय स्कोरिंगचा हा सामना होता. विचार केला आपण, नक्कीच विचार करूनच आमच्या एक्सपर्ट स्कोर ज्ञानेश्वर मुकादम यांनी सांगितलं की तकदीरने हॅट्रिक या स्पर्धेची कंप्लीट केलेली आहे आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. सौरभ यायचं आपण, सौरभला आपण देऊ मॅन ऑफ द मॅच या मुख्य व्यासपीठावर. VIP डायसवर उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची चमकती ट्रॉफी, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतो की ही एखादी ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी असावी आणि ही ट्रॉफी पटकवली आहे टीमचे कॅप्टन सौरभ मालीने. कॉंग्रॅच्युलेशन सौरभ. राजा माणूस करसनदादा फुलेरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण सौरभला देणार आहोत. साई शेलार खंबालपाडा टीम संघाचे एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतो, त्यांच्या शुभ हस्ते एखाद्या महान खेळाडूच्या हातून देखील मॅन ऑफ द मॅच घेणं हे देखील एक मोठी बात आहे. खूप खूप अभिनंदन सौरभ आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. तर आपण पुन्हा एकदा आवाज देऊया टीम भाटाले टीम संघाच्या कॅप्टनला. आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. टीम मानकोली पोचली वेळेवर, टीम वेहले पोचले वेळेवर, भाटाले देखील पोचणं फार महत्त्वाचं होतं. भाटाले आपण यायचं आहे. थोडीशी ब्रिज मेकर जे आहेत खेळपट्टी बघताना जवळून सागर तरे आणि मिलिंद म्हात्रे अफाट मेहनत घेतली. या दोन आपण पाहताय भादवड संघाचे 2 खेळाडू आहेत ते, त्यांनी ही खेळपट्टी बनवण्याकरिता सकाळी 7 वाजता उठणं, पूर्ण ग्राउंडमध्ये पाणी मारणं, त्यानंतर खेळपट्टीवर रोलिंग करणं, खूप चांगली मेहनत घेतली आहे. सर्व खंबालपाडा टीमचे खेळाडू देखील